हर हर महादेव. श्रीशैल्यममध्ये पूर्ण पर्वतरांगेमध्ये घनदाट जंगलामध्ये आपल्याला ज्योतिर्लिंग दिसत आहेत. आणि इथून तुम्ही जर पाहिलं तर समोरचे डोंगर माथ्यावर तुम्हाला दूरपर्यंत हे दिसेल. इथे पातालगंगा पण आहे पाहण्यासाठी. 5 मंदिरं आहेत पाहण्यासाठी. आणि हे मी आता जिथून आपण एंट्री करतो मंदिराच्या आत जाण्याच्या रोडवर हे सगळं सुशोभित केलेलं आहे. समोर तुम्हाला महादेवाची पिंड दिसेल, त्यासमोर नंदी आहे. इकडे गणेशाचं आता रात्री लाईटिंग भरपूर प्रमाणात छान केलेली आहे, त्यामुळे मी रात्रीचं सुद्धा पिक्चर घेतलेले आहेत. आणि इथं आहे महादेव आणि पार्वती देवी. श्रीशैल्यम मला खूप असं आवडण्याचं ठिकाण म्हणजे का झालेलं आहे, कारण हे प्लॅस्टिक मुक्त आहे. इथं तुम्हाला बिस्लेरी पाण्याच्या बॉटल अजिबात दिल्या जात नाहीत. घेतली तर तुम्ही 5 लिटरची बॉटल घ्यावी लागते. आणि काचेच्या बॉटलची, इथे काचेच्या बॉटलचा वापर केला जातो, प्रदूषण नको आहे म्हणून. पूर्ण फॉरेस्ट एरिया असल्यामुळे स्वच्छ एरिया वरचेवर केला जातो. प्लॅस्टिक अजिबात इथं दिलं जात नाही. म्हणून मला हे ज्योतिर्लिंग खूप आवडलेलं आहे की इथं प्रदूषण नको आहे कोणत्याही प्रकारचं. म्हणून इथलं सरकार जे आहे प्रिकॉशन घेतं आहे. आणि आपण पण आपल्या महाराष्ट्रात असं प्रिकॉशन घेतलं गेलं पाहिजे. तुम्हाला कुठंही प्लॅस्टिकच्या बॉटल अशा फेकलेल्या दिसणार नाही आहेत. आणि जिथं प्लॅस्टिक असतं तिथं पटपट गोळा केलं जातं.